नमस्कार. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जर फॉर्म तुम्ही ऑनलाईन अपलोड नसन केला तर आता या साईटवर एक प्रॉब्लेम फेस होत आहे. तो म्हणजे की जेव्हा तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकता तर तुम्हाला ॲप हे लॉग इन होत नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की ॲपमध्ये कुठला प्रॉब्लेम येत आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकून घेतो. आता पहा माझा मोबाईल नंबर टाकून झालेला आहे आणि मी या चेकबॉक्सवर क्लिक करून स्वीकार स्वीकार करतो आणि त्यानंतर इथे लॉग इन करतो. तर पहा लॉग इन केल्यानंतर हा स्क्रॉल इथे फिरत आहे आणि अनएक्सपेक्टेड एरर या ठिकाणी दाखवलेला आहे. तर पहा पुन्हा एकदा आपण करून पाहूया. हाच प्रॉब्लेम जर तुम्ही फेस करत असाल तर हे कशामुळे होत आहे तर पहा बऱ्याच लोकांचे आतापर्यंत डॉक्युमेंट हे क्लिअर नव्हते की त्यांना माहीत पण नव्हते की कुठले डॉक्युमेंट लावायचे कुठले डॉक्युमेंट जोडायचे. तर आता बऱ्याच लोकांनी जे डॉक्युमेंट्स हे तयार झालेले आहे आणि त्यांनी आता मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ॲप्लिकेशन हे अंगणवाडी सेविकेमार्फत मदतनीसमार्फत किंवा स्वतः ते फॉर्म आता भरणे त्यांनी सुरू केलेले आहे. आणि पुढला हा ऑगस्ट महिना शेवटला असल्यामुळे सर्व लोक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात फॉर्म या साईटवर भरत आहेत. तर त्यामुळे काय झालं आहे की सर्व्हरवर लोड वाढलेला आहे आणि लोड वाढल्यामुळे हे ॲप थोडं काही प्रमाणामध्ये स्लो चालत आहे किंवा सर्व्हर डाऊन झालेलं आहे. तर हे सर्व्हर काही वेळानंतर हे पुन्हा सुरळीत होणारच आहे. पण आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हीचा फॉर्म जर सबमिट झालेला नसेल किंवा तुमचा सबमिट करायचा राहिलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की या साईटवर तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि प्रयत्न सतत तुमचे चालू ठेवायचे आहे. जेणेकरून की जेव्हा कधी हे साईट किंवा ॲप हे जेव्हा चालू होणार त्यानंतर तुमचा अर्ज तुम्ही त्या ठिकाणी सर्व अचूक माहिती भरून सबमिट करायचा आहे. तर हा जर प्रॉब्लेम तुम्ही जर फेस करत असाल तर काही घाबरण्याचे कारण नाही आहे. तर मला असं वाटलं की हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर अशीच माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.